नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पावसाळा सुरू झाला, वातावरण बदललं की रोगराई वाढण्यासाठी अनुकूल हवामान निर्माण होतं. फक्त माणसांमध्येच नाही तर जनावरांमध्येही होतं. पावसाळ्यात जनावरांमध्ये घटसर्प, फऱ्या या रोगांची लागण होण्याची शक्यता जास्त असते. त्यातील घटसर्प रोग जनावरांच्या जीवावर बेतणार, कारण त्याची लागण झाली आणि वेळीच उपचार नाही केले तर जनावर दगावू शकतं. त्यामुळे वेळीच त्याची लक्षणं काय आहेत, उपाय काय आहेत हे ओळखणं गरजेचं आहे. काय आहेत घटसर्प रोगाची लक्षणं आणि उपाय, हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. घटसर्प हा रोग जीवाणूमुळे होतो आणि तो एक संसर्गजन्य आजार आहे. म्हणजे आजारी जनावरापासून तो निरोगी जनावरांपर्यंत पोहोचतो. कसा? तर जनावरांच्या नाकातोंडातील स्त्रावांतून हे जीवाणू पसरतात. याशिवाय हा रोग दूषित चारा, दूषित पाणी आणि दूषित हवेतूनही पसरतो. दूषित हवा म्हणजे जास्त आर्द्रता आणि गार हवेतून, पावसातून. गायी, म्हशी आणि विशेषतः वाढत्या वयाच्या जनावरांमध्ये याची लागण लवकर होते आणि ही जनावरं दूध उत्पादनासाठी वापरली जातात. याशिवाय लहान वासरं या आजाराला लवकर बळी पडतात. तसाच तो शेळ्या मेंढ्यांमध्येही दिसतो. त्यामुळे या रोगाची लक्षणं काय असतात ते जाणून घेऊयात. घटसर्पाची लागण झाली की जनावरांमध्ये अचानक जास्त ताप येतो, त्यांच्या गळ्याला सूज येते, त्यांच्या श्वसनामध्ये घशातून घरघर होते, श्वास घ्यायलाही त्रास व्हायला लागतो, नाकातून चिकट स्त्राव गळतो, लाळ साचते, जीभ कोरडी पडून बाहेर पडते आणि जनावरं वेगाने श्वास घेऊ लागतात. जनावरांचं खाणं पिणं बंद होतं, डोळे खोल जातात. अशा परिस्थितीत जनावरांची काळजी घेतली नाही आणि उपचार केले नाहीत तर जनावर 24 ते 48 तासात दगावतं. जनावरांमध्ये अशी लक्षणं दिसतात, अजिबात वेळ न दवडता पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करायचा, कारण सुरुवातीच्या टप्प्यात रोगांचं नियंत्रण करणं शक्य होतं. पण असा हा रोग होऊच नये म्हणून काय करायचं, तर यावर तुम्ही म्हणाल या रोगाची तर आम्ही लस देतो. बरोबर आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी लसीकरण करणं हाच सर्वात उत्तम प्रतिबंधात्मक उपाय असतो. लहान वासरांना 2 ते 4 महिन्यांच्या वयात प्राथमिक लस द्यायची आहे. दुसऱ्या बूस्टर लसीची मात्रा 3 ते 4 फरकांनी द्यायची आहे. त्यानंतर दरवर्षी एक मात्रा द्यायची. लसीकरणाच्या आधी जंत निर्मूलन करायला तेवढं विसरू नका. याशिवाय गोठा नियमितपणे स्वच्छ ठेवायचा आहे. त्यामध्ये हवा खेळती राहायला पाहिजे. जनावरांच्या चारा पाण्याची स्वच्छता पाळायची. पावसाळ्यात जनावरांना उघड्यावर चरायला सोडायचं नाहीये. जनावरांना नदी, तलाव अशा ठिकाणी पाणी पिऊ द्यायचं नाहीये. महत्त्वाचं म्हणजे बाधित झालेल्या जनावराला निरोगी जनावरांपासून वेगळं करायचंय. त्यांचं खाद्य, पाणी सुद्धा वेगळं करायचंय. कारण आपण आधीच पाहिलेलं आहे की हा रोग संसर्गजन्य रोग आहे. जर घटसर्पामुळे एखादा जनावर दगावलास तर त्याची जमिनीत खोलवर पुरून किंवा जाळून शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावायची. एकूणच काय तर लसीकरण करायचंय, गोठ्यात मोकळी हवा पाहिजे, पाणी चारा स्वच्छ द्यायचा आणि लक्षणं दिसताच पशुवैद्यकाचा सल्ला घ्यायचा. ही माहिती लातूरच्या रेणापूर येथील तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणेश निटुरे यांनी दिली आहे. पावसाळ्यात तुम्ही जनावरांना कोणत्या लसी देतात हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.